मंडळी, आपल्या देशात मतांसाठी हलके मेंदू पेटवले जातात, पेटलेले मेंदू दंगल पेटवतात, दंगलीत घरं पेटतात, घरातली भाकरी पेटते, माणसं मरतात, अनेकदा देशोधडीला लागतात, मनं दुबंगतात. दुबंगलेल्या मनात एकमेकांची भीती असते. भीतीपोटी माणसं एकमेकांच्या विरोधात एकजूट होतात. हीच एकजूट राजकारण्यांसाठी मतांची बेगमी असते. दंगल मतांच्या मलिदाचं गणित असते, म्हणून राजकारण्यांना दंगल हवी असते. महाराष्ट्राच्या अंगावरही दंगलीच्या अनेक जखमा आहेत, तरी सुद्धा नेत्यांची हौस भागत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, महाराष्ट्र अस्वस्थ झाला, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणतात, पुतळा कोसळला तरी दंगल होत नाही. का होत नाही? केवळ खैरे नाही, प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांची महाराष्ट्रात मोठी यादी आहे आणि त्यामुळेच प्रश्न निर्माण झालाय, निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत का? आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी संजय शिरसाट, शिवसेनेचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं. आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी सुद्धा आपल्यासोबत, ॲडव्होकेट जयेश वाणी जोडले गेलेले आहेत. जयेश, तुमचं सुद्धा स्वागत. जयेश, मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी तुम्ही सातत्यानं तुमच्या विरोधकांवर आरोप करता, पण असं काय झालं की तुमचे नेते दंगलीसाठी इतके आसुसलेले आहेत, उतावीळ झालेत? तुम्हाला दंगले नेमके कशासाठी हव्यात, हा महाराष्ट्राला आज प्रश्न पडलाय. दंगली आम्हाला नको, दंगली सत्ताधारी पक्षांना हव्यात. आज जे वक्तव्य आहे त्या वक्ताला तुम्ही करताना मिसइंटरप्रिट केलं. एक इंग्रजीमध्ये आपण मिसइंटरप्रिटेशन म्हणतो ना, की तसं ते मिसइंटरप्रिट झालेलं वक्तव्य. त्यांनी हे म्हटलं की दंगली कशा घडल्या नाहीत, कारण की ह्या सगळ्या कारणांवरनं दंगली घडवून आणायचा खरं तर सत्ताधाऱ्यांचा प्लॅन आहे. आपण बघितलं असेल नाशिकला काय झालं. नाशिकला एक कुठले तरी महाराज आहे, त्यांनी एका दुसऱ्या धर्मियांच्या एका धर्मप्रसारकावरती, त्यांच्या प्रेषितांवरती काहीतरी वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर 110% नाशिकमध्ये दंगल घडली, दंगलीचे गुन्हे दाखल झाले. मात्र सन्माननीय मुख्यमंत्री ते विधान करणाऱ्या महाराजांच्या पाठी जाऊन उभे राहिले आणि असं म्हणाले की मी पूर्ण शक्तीनिशी या महाराजांच्या पाठीवरती आहे. आता मी तुम्हाला उदाहरण, विलासजी, माझं असं म्हणणं आहे, खैरेंच्या वक्तव्यानंतर काय घडलं का? भारतीय ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवरती कुठली कारवाई झाली का? दंगली कुणाला हव्यात याचं हे निदर्शक आहे. मी उदाहरणाचं स्पष्टीकरण देतो. वकील आहे सर, गोल फिरत नाही जिलेबीसारखा, सरळ थेट. ठीक आहे. शिरसाटजी, ज्या प्रकारे एक प्रकारे समर्थन केलं त्यांनी, आरोपाला प्रत्यारोपानं उत्तर, ही स्टाईल झाली आहे राजकारणातली. पण तुम्हाला हे मान्य आहे, पटतंय? तुमचे मित्र आहेत खैरे साहेब. मला हे पटत नाहीये. मुळामध्ये मला मुळामध्ये मी पहिलेही सांगितलं की ह्या महाविकास आघाडीला या महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. मी तुम्हाला एक कारण सांगतो. आता ह्यांना त्या महाराजांचं नाव आठवत नाही, कारण की काय झालंय, उठावाला आता कोणत्याही हिंदू धर्माच्या महाराजांचं नाव आठवत नाही. तो कोण आहे याची काही जाणीव नाही. मला एक सांगा, महाराजांनी जे बोलले, त्यांनी सांगितलं, त्यांनी दाखले दिले त्यांच्या कुराणाचे किंवा त्यांच्या त्या ग्रंथाचे. बरं, याच्यावर ज्या माजी खासदार इम्तियाज जलीलने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, त्याचा एखादा साधा निषेध कोणी केला का? का नाही केला तुम्ही? आपण महाराजांचं समर्थन करायचं नाही, ओके चला ठीक आहे, मग त्या इम्तियाज जलीलाने केलेल्या वक्तव्याचा निषेध का नाही केला तुम्ही? तो तुम्हाला चालतो, तुम्हाला त्यांना दुखवायचं नाही, ही जी काही भूमिका आहे ना, याचं रिॲक्ट जे होतं ना, मग लोक त्याच्यावर वक्तव्य करतात. आता त्या खैरे महाशयानं तर असं वाटतंय महाराजांचा पुतळा पडला, दंगली कशा झाल्या नाही. अरे तुम्हाला पाहिजे काय महाराष्ट्रात? दंगली पाहिजेत का? आता हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे का जाताना करायला लावलंय, हे बी पाहिलं पाहिजे ना. कशासाठी वक्तव्य करता तुम्ही? म्हणजे तुम्हाला या एकमेकाच्या मध्ये भांडणं लावायचे आणि त्या भांडणाचा परिणाम मग देखा हिंदू अलग, मुसलमान अलग, दलित अलग, म्हणजे सर्वांची कुठेतरी आपण मोठ बांधायचा प्रयत्न करायचा आणि मग आपल्याला निवडणुकीमध्ये काय करता येईल, यांचा फायदा कसा घेता येईल, एवढंच आहे. ही खऱ्या अर्थानं इंग्रजाची जी नीती आहे ना, ही आता महाविकास आघाडी राबवायला लागलेली आहे. आपसामध्ये भांडणं लावणं आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं सत्ता अबाधित राखण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. ठीक आहे, जयेशकडून उत्तर घ्या. दंगलीचं वातावरण तयार होऊ दिलं नाही. जयेश, त्यांचं म्हणणं आहे
कदाचित हे वक्तव्य करायला लावलं सुद्धा जाऊ शकतं. नाही ती ऐकलं त्याच्यात हे काय ह्याला काय उत्तर द्यायचं, म्हणजे हे काय उत्तर देण्यासारखाच प्रश्न नाहीये. हा मुद्दा असा आहे की मी नाव यासाठी घेतलं नाही कारण की आमच्याकडे साधू संतांची जी शिकवण आहे ना ती क्षमेची आणि शांतीची आहे. एक तरी साधू एक तरी संत असा दाखवा आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीतला ज्यांनी क्षमा आणि शांतीची शिकवण दिली नाही. जगभरामध्ये ज्यावेळेस जातात ना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेस ते गांधी आणि बुद्धाचा मार्ग दाखवतात. अशा परिस्थितीत जो दंगलीला खत पाणी घालत असेल, जो इतर धर्मियांविषयी म्हणजे विलासजी मला माहितीये तुमचं खूप चांगलं वाचन आहे. तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग आठवत असेल ना, अल्लाह खावे अल्लाह खिलावे. ते काय अल्लाची भक्ती करत नव्हते, मात्र त्यांनी इतर धर्मियांविषयीची जी सहानुभूती आहे, इतर धर्मियांविषयीचा जो आदर आहे तो सतत तुकाराम महाराजांपासून अनेक संतांनी दाखवला. आम्ही त्यांना संत मानतो. जे दंगलीच्या घोषणा करतात, जे लोक दंगलीला प्रोत्साहन देतात त्यांचं नाव तरी कशाला लक्षात ठेवायचं. मी तुकाराम महाराजांचं नाव लक्षात ठेवीन ना, मी नामदेव महाराजांचं नाव लक्षात ठेवीन, मी इतर गाडगेबाबांचं नाव लक्षात ठेवीन. हा कोण कुठला महाराज जो हिंसेचं समर्थन करतो तो महाराज असू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी महाराजांचं समर्थन करायचं आणि तुम्ही तुमच्या नेत्यांचं समर्थन करायचं. अजून पुढे म्हणतोय, अजून पुढचं म्हणतोय मी. आता हे जे ना चाललंय बडेजी, हे बडेजी हे खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचे म्हणतात ना पाठीराखे, हिंदूच्या पाठीराखे, यांना महाराजांच्या नावाची गरज नाही, यांना ओएसीच्या नावाची गरज आहे. अहो जयेशजी, तुम्ही माझे चांगले मित्र आहे, तुम्हाला माहिती आहे. होतच ना, मग मला तेच सांगा ना संजू भाऊ, मी पण भाऊच म्हटलं तुम्हाला. मला फक्त एवढं सांगा ओएसी कोण आहे. नाही पण मला जयेश एक गोष्ट सांगा ना. जयेश, या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या चुकीच्या बद्दल पंतप्रधान माफी मागतात. एवढी लाचारी जयेश पंतप्रधान माफी मागतात. जर तुमच्या नेत्याचं काही चुकलं असेल तर काय हरकत आहे चुकलं आमचं म्हणायला. महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत ह्या महाराष्ट्रात कुठल्या नेत्याला प्रश्न पडला होता का हो याच्या आधी. अहो त्यांचा उद्देशच मुळात दंगली व्हावा हा नव्हता. ठीक आहे, मी स्टेटमेंट दाखवतो. प्रेक्षकांची दिशाभूल होऊ नये ना. नाही मला प्रेक्षकांना दाखवू द्या, मला प्रेक्षकांना दाखवू द्या. प्रेक्षक काय म्हणाले आपले चंद्रकांत खैरे म्हणतात महापुरुषांचा पुतळा असेल आणि त्या पुतळ्याला कोणी धक्का लावला तर तिथे मोठ्या दंगली होतात. आज इतका मोठा प्रकार घडलाय आणि मला एक कळत नाही की या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीये. त्या झाल्या पाहिजेत. जयेश, तरी तुम्ही समर्थन करा. हे सिलेक्टिव्ह आहे, हे सिलेक्टिव्ह आहे. आता पुढचं ऐकवा, आता पुढचं वाक्य ऐकवा. हे सिलेक्टिव्ह आहे विलासजी. काय सिलेक्टिव्ह आहे. त्याच्या पुढे त्याचं पुढचं वाक्य सुद्धा मी सांगू शकतो आपल्याला. आपल्याला पूर्ण या वाक्याचा अर्थ काय ते सांगा ना. या वाक्याचा अर्थ सांगा ना. नाही मुद्दा असा आहे की अर्ध वाक्य दाखवणं आणि याचा अर्ध वाक्य नाही. हे वाक्य अर्ध आहे. मी पूर्ण वाक्य ऐकवतो. 2 फुलस्टॉपच्या मधलं वाक्य आहे ना. मी पूर्ण वाक्य ऐकवतो ना. मी पूर्ण वाक्य ऐकवतो. 2 शब्दांचं एक वाक्य होतं ना की एका शब्दाचं एक वाक्य होईल. मी पूर्ण वाक्य ऐकवतो. चला, मी 4 वाक्य दाखवलीत, एक वाक्य दाखवलेलं नाहीये जयजी. बरं ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही पूर्ण दाखवा. मी या चर्चे तुम्ही शोधा तोपर्यंत मी पण सापडलं. हा सापडलं. ऐकवा. हा, कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी विजय संतोष लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या. आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही. दंगली का होत नाही प्रश्न विचारतात. दंगली का होत आज हे आंदोलन सर त्यांचा उद्देश दंगल या अर्थाने, तो आंदोलन या अर्थाने होता. काय बोलताय आपण विलासजी. मी बाजूला उभा होतो त्यांच्या. हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओला मी बाजूला उभा होतो. ठीक आहे, मला श्रीकांत भारती यांना चर्चेत घ्यायचंय. श्रीकांतजी, ते म्हणतात दंगल म्हणजे त्यांना आंदोलन म्हणायचं होतं. मला आश्चर्य वाटतं हे वकील सांगतायत यांना आंदोलन आणि दंगल याच्यातला फरक कळत नाही. यांनी आयुष्यात कधी आंदोलन केली नाही, केबिन मध्ये बसले, त्यांना काय माहिती आंदोलनाची भावविश्व काय असतं. आणि यांनी स्पष्ट आंदोलन शब्द का नाही वापरला, का दंगल शब्द वापरला. महाराष्ट्राच्या लोकांना दंगल आणि आंदोलन यातला अर्थ कळत नाही होय. आणि विलासजी, मला असं वाटतं आणि प्रामुख्याने महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेचं हे मत झालंय ऐकून की चंद्रकांत खैरेंनी हे जे वाक्य वापरलं हे बेताल वक्तव्य नाही, हे गंभीर वक्तव्य आहे. आणि चंद्रकांत खैरेंच्या मुखातून काय हे शरद पवार साहेब बोलतात आहेत, काय हे उद्धव ठाकरे साहेब बोलतात आहेत, काय या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांना यांचं हे शब्द मान्य आहे.
हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या हातातून ज्या पद्धतीने जनमानस चाललाय त्याच्यातनं हे आलंय. आणि विलासजी मला अजून एक गंभीर गोष्ट प्रामुख्याने जाणवते की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून महाराष्ट्रातला जो हिंदुत्ववादी मतदार हात निसटलाय. आता या वक्तव्यातनं त्यांना अल्पसंख्याक लोकांना चिथवायचं आहे का अशी भीती मला वाटायला लागलेली आहे. आणि मला प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सामाजिक सौस्थ टिकवणाऱ्या लोकांना आव्हान भारतीय साहेब वक्तव्यांचा निषेध केवळ तोंडाने करून चालणार नाही, तो वेळीच जागेवर आणला पाहिजे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्या पक्षाच्या माणसांनी शिवसेनेवरती टीका करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, त्यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचाराची चौकशी नाही, आपटे अजूनही मोकाट फिरतोय, त्याला पकडण्याची गोष्ट नाही. तो दुसरा एक आपटे बदलापूरवाला तो मोकाट फिरतोय, त्याला अजून अरेस्ट केलेलं नाही. आणि तुम्ही सांगणार आम्हाला ज्यांनी शिवाजी महाराजांना धड क्रेडिट देत नाही, धड क्रेडिट नाही. काही तांत्रिक कारणामुळे भारतीय सरांचा आवाज येत नाही. मला या विद्याताईंना चर्चेत आणायचंय. मला या चर्चेत विद्याताईंना आणायचंय. विद्याताई, जयेश मी येतो तुमच्याकडे. विद्याताई, स्पष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आज हे जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे ते तोंडून त्यांच्या आलंय, पण इच्छा मात्र महाविकास आघाडीची आहे. आणि मुळात तुम्ही समर्थन करता का ह्या वक्तव्याचं? महाराष्ट्रात दंगली का होत नाही? हे बघा, मला असं वाटतं दंगली या शब्दाचं कोणीच समर्थन करणार नाही आणि मी किंवा महाविकास आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाहीये. परंतु इथे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आता मी तुमची जी चर्चा ऐकली त्याच्यातनं मला एक स्पष्ट दिसतंय की खैरे हे कशा नेचरचा माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांना आपण काय बोलतोय, कुठे बोलतोय, कदाचित थोडंसं त्यांच्या एखादा शब्द तोंडातनं गेला असेल किंवा त्याला दुसऱ्याच शब्दाचा अर्थ दंगली म्हणून त्यांनी वापरला असावा असं मला वाटतंय. दंगली घडवाव्यात असं कोणीही जाहीरपणे म्हणत नाही. भाजपने इतक्या दंगली घडवल्या आहेत देशामध्ये. आपल्याला माहिती असेल, कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, अमरावती सारख्या शहरामध्ये, अकोल्यामध्ये त्यांनी प्रयत्न खूप केले, परंतु ते कधी असं खुलेआम बोलणार नाही. तर खैरेंकडनं काहीतरी स्लिप ऑफ टंग झालं असेल किंवा त्यांना दंगली हा शब्द वापरायचा नसताना सुद्धा त्यांच्याकडनं वापरला गेला असेल तर त्याचा चुकीचा अर्थ क्षणभर आपण असं म्हणूया. तुमचं मत मान्य करू आपण की त्यांच्या हात स्लिप ऑफ टंग झाली असेल असं म्हणू क्षणभर. देशाचा पंतप्रधान माफी मागतायत, मग त्यांनी माफी मागायचा एक ट्विट करून त्यांच्याकडे एक बाईट देऊन. आम्ही आज चर्चेला त्यांना बोलवलं, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तुमची भूमिका मांडा, तुमच्यासाठी व्यासपीठ आहे. मला बोलायचं नाही म्हणाले ते. हे काय, याला काय म्हणायचं? आता त्यांना का बोलायचं नाही किंवा पक्षाच्या वतीने जे प्रवक्ते असतील त्यांना जर बोलायला पक्षाने पाठवलं असेल तर निश्चितच प्रवक्त्यांची ती जबाबदारी देऊ शकतात, माफी तरी मागू शकतात. ह्या महाराष्ट्रात दंगली शब्द गेला. तुम्ही काय ठरवताय? पण विलासजी त्यांनी काय करावं? तुम्ही जबरदस्ती करणार का की बोललंच पाहिजे, तुमच्याकडे आलंच पाहिजे? तुम्ही आंदोलन करत होतात ना, तुम्ही आंदोलन करत होतात ना माफी मागा म्हणून. अहो, आंदोलन तर अजूनही आहे ना आमचं. आम्ही माफी मागा आंदोलन केलं. तुम्ही पण माफी मागितली पाहिजे चुकलं तर. आम्ही जोडे मारलेत. काय सांगताय? अहो, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या पाहिजेत असं सांगता आणि त्याची माफी मागत नाही. अहो विलासजी, मी तुम्हाला तेच सांगतोय, त्या पूर्ण वाक्याचा अर्थ. त्याच्यानंतर आज इथे आंदोलन होतं हे वाक्य आहे ना, मी ऐकवलं तुम्हाला आत्ताच. एकच मिनिट झाला बरं. त्यांचा तो आंदोलनाचा शब्द होता. एक ग्रामीण भागातून येणारा खासदार आहे, त्यांना ग्रामीण भागातल्या खासदाराला, विशेषतः संभाजीनगर मधल्या खासदाराला, तुम्ही संभाजीनगर मधल्यात, संभाजीनगर किती दंगलीने होरपळलंय हे त्यांना सांगायची गरज आहे का? जाऊ द्या, ठीक आहे. नाही, संभाजीनगर मधल्या तर माजी खासदाराला, इतकी वर्ष संसदेत राहिलेल्या माणसाला दंगल या शब्दाचा अर्थ कळू नये. ठीक आहे, मला वेगळ्या मुद्द्यावरती जायचंय. फक्त एक मिनिट. हा, प्लीज प्लीज बोला. विलासजी, माझी विनंती अशी आहे की त्यांना खरंच पूर्ण वाक्य ऐकूच द्या. तुम्ही पण आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने पूर्ण वाक्य ऐकलंय. त्यांनी असं म्हटलं नंतर की आंदोलन करणारे कार्यकर्ते आहोत, पण हा शब्द त्यांना सुरुवातीला भारतीय साहेब बस पुढे निघून गेली, आपण उशिरा चढलात बसमध्ये. म्हणायचंय भारतीय साहेब, आपण उशिरा चढलात बसमध्ये. तुम्ही रिपीट करण्याची गरजच नाहीये. भारतीय साहेब, आपण उशिरा चढला बसमध्ये, बस पुढे निघून गेली. मी ऐकवलं होतं, तुम्ही नव्हतात तेव्हा. ठीक आहे,
मला संजयजींना ह्या चर्चेमध्ये आणायचंय. हा संजयजी बोला बोला. ऐकण्याची आवश्यकताच नाही. हा सिरसाट साहेब बोला. काय झालेलं आहे, जयेश आहे ना माझा चांगला मित्र आहे, माझा मतदार पण आहे मुळामध्ये. आता तो काही असेल पक्षाची बाजू कशी मांडायची, हा चॅनल ऐकू, एक सेकंद ऐकू दे. चॅनलमध्ये काम केल्यानंतर झालेला वकील आहे आणि त्याला आपली बाजू मांडताना त्या याची बाजू कशी आपल्याला धरून चाललं. जयेश तुला माहिती आहे, मला माहिती आहे, खैरेला तू आम्ही आजपासून ओळखतो का? अरे जो माणूस 4-5 वेळा खासदार राहिलेला आहे, 2 वेळा आमदार राहिलेला आहे, हे सर्व आणि शिवसेनेचा मुळात नेता आहे. हे बघा, प्रवक्ता मी असणं तू असणं वेगळं भाग आहे, पण तो प्रवक्ता नाहीये, तो नेता आहे. जेव्हा एखादा शिवसेनेचा नेता बोलतो, उठावाचा नेता बोलतो, त्याला काही बेस आहे की नाही, अर्थ आहे की नाही, का त्याला गावंढळ समजायचं का, ग्रामीण भागातला समजायचं का? असं समजायचं होतं चांगली गोष्ट आहे, परंतु तसं समजून कसं चालेल? महाराष्ट्रात उद्या दंगली भडकल्यानंतर सॉरी म्हणा ना तुम्ही. अहो घडल्या नाहीत ना विलासराव, घडल्या नाहीत म्हणजे तुम्हाला घडवायच्या का? म्हणायची गरज नाही. इच्छा आहे का तुमची घडावी म्हणून? जिथे घडलं तिथे नाही बोललात, जिथे घडला तिथे नाही बोललात विलासराव. कोण म्हणालं? ह्या चॅनलवरती 1 तासाची चर्चा केली आहे महाराष्ट्र पेटवायचंय का तुम्हाला म्हणून? ज्या दिवशी महाराजांचं वक्तव्य आलं, तुम्ही नव्हता त्या दिवशी चर्चेमध्ये, महाराजांचं वक्तव्य आलं त्या दिवशी 1 तास चर्चा केली, इथं केली आहे असं नाहीये. त्यांची दंगल नाही, ह्यांची दंगल नाही, दंगल चुकीचीच आहे. ज्याची कुणाची असेल ती चुकीची आहे. ठीक आहे, चर्चेमध्ये मी सहभागी होतो. हे बघा बडेजी आताही यांच्या तोंडातून असं कुठेही निघत नाही. माजी खासदार इम्तियाज जलील जो फार शिकलेला आहे, त्यांनी केलेलं चुकीचं वक्तव्य याच्यावर यांच्या तोंडातून ब्र निघत नाही. तोच ओएसी आमच्या शहरामध्ये येऊन काय बोलतोय जयेशला एकदा विचारा. इतकं प्रक्षोभक भाषण करतो, त्या टायमाला त्याच्या विरोधात बोलायची यांची आता ताकद राहिलेली नाही. पहिली होती, पहिले आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा होती. आम्ही तर काहीच नाही ते बोललो. जयेशला माहितीये दंगली कशा होतात आणि कशा चालतात हे त्याने डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून ही ताकद आता यांची संपलेली आहे. यांना आता मताचं राजकारण करायचंय आणि ह्या मताच्या राजकारणासाठी जर कुणाला प्लीज करत असतील हे, तर हे दुर्दैव आहे. अरे आपसामध्ये भांडण लावून दंगली का पेटा? महाराजांच्या नावाने दंगली करता तुम्ही, महाराजांचं नाव घेऊन दंगली करता. अरे हे पाप आहे ना. तुम्हाला पंतप्रधानांनी माफी मागितली, काय नाही 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 दंगली का नाही झाल्या? अरे ही कोणती नीती आहे तुमची? आणि असं केल्याने सत्ता येत नसते. तुम्हाला सर्वसामान्य लोकांचं असलेल्या भावना या सगळ्यांनी समजलेल्या आहेत. महाराजांबद्दलच्या म्हणजे तुम्हाला म्हणायचं सत्तेसाठी हे सगळं सुरू आहे? कोणत्याही जाती धर्माच्या करो त्यांनी व्यक्त केलेले आहेत. सत्तेसाठी सगळं सुरू आहे तुम्हाला म्हणायचं? नक्की. दुसरं काय? दुसरं काय? आता मला सांगा, पंतप्रधानांनी माफी मागितली, त्याच्यानंतर विषय काय निघाला, सुरू झालेला आहे. मग महाराजांनी ते सुरत लुटली का? मग आधी पेशवाई आली. अरे हे कशासाठी का करता तुम्ही हे? म्हणजे तुम्ही पुन्हा जातीमध्ये जे काही तेढ निर्माण करायचं जे सुरुवात केलेली ना, त्याला आता स्प्रेड करता येते. मला विद्यार्थी महाराज कुणाचे? विद्यार्थी मराठ्यांचे का माळ्यांचे का आणखी शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या महाराष्ट्रात खरं तर त्यांच्या तोंडून दंगल शब्द 93च्या दंगलीमध्ये काय केलं होतं त्यांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा किस्सा त्यांनी सांगितला. बॉम्बस्फोट कसे घडले, कुठे घडले, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे केलं महाराष्ट्राला माहिती आहे. मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण मुद्दा हा आहे की त्यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीनं महाराष्ट्रात मणिपूर सारख्या घटना होऊ शकतात असं वक्तव्य करणं हे गंभीरच होतं. कारण त्याला इथली सामाजिक परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी किती सांभाळून बोललं पाहिजे असं नाही वाटत? नाही, प्रत्येकाने सांभाळून बोललंच पाहिजे. प्रत्येक शब्द तोलून मापूनच वापरला पाहिजे. परंतु तुम्ही आता जे शरद पवार साहेबांचं उदाहरण दिलं, मणिपूर होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये बदलापूरला काय झालंय त्याच्यापेक्षाही भयंकरच झालंय ना. लहान मुलींवरती अत्याचार झालेले आहेत आणि ते अत्याचार करणारे कोण आपटे शाळेचे जे आहेत ते अजून आपल्याला सापडत नाहीये. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे जे मुख्यमंत्र्यांचे मुलाचा जो मित्र होता तो स्कल्पचरिस्ट आहे, तो स्कल्पचर करणारा त्याला अनुभवी नसताना त्याला जे काम दिलेलं आहे आणि त्याचं काम जे होतं त्याला कला संचलनातर्फे 6 फुटाच्या
पुतळ्याची परवानगी मिळाली होती, ती 35 फुटापर्यंत तो पुतळा गेला. आणि मला असं कळलंय की शिवाजी महाराजांचा हात तो पुतळा करताना निखळला होता. म्हणजे त्या पुतळा हा सदोष होता. आणि आता त्याच्याबद्दलची माफी सुद्धा मागून झाली. मला मुद्दा असा होता, माफी महाराष्ट्रामधली ही परिस्थिती आहे. श्रीकांत भारतीय यांना मला विचारायचं आहे. श्रीकांतजी, आता आपण चंद्रकांत खैरे यांनी जे वक्तव्य केलं, समर्थन त्यांचे प्रवक्ते कितीही करू द्यात, पण महाराष्ट्र त्याचं समर्थन कदापि करू शकणार नाही. महाराष्ट्र इतका लेचापेचा नाही की कुठल्या वक्तव्यानं तो पेटून उठेल आणि इथं दंगली घडाव्यात. पण प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की तुमचे जे एक आमदार आहेत नितेश राणे, सातत्यानं ज्या प्रकारचे त्यांची वक्तव्य येत आहेत, सामाजिक तेढ वाढेल अशा प्रकारचे वक्तव्य, काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. नारायण राणे पण म्हणाले त्यांचं हे योग्य वक्तव्य नाहीये. तुम्ही त्यांना समज का देत नाहीये? विलासजी, तुम्ही जर नीट त्यांच्या आलेल्या सगळ्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या पद्धतीच्या आहेत, त्या संबंधामध्ये मागे पण माननीय देवेंद्रजी त्यांना समजतो असं बोलले आहे आणि आज नारायणराव सुद्धा बोलले आहेत. पण या सगळ्या क्रियांच्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रियांचं मी समर्थन करणार नाही. पण कोणीतरी त्याच्या अगोदर बोललं जातं आणि त्यानंतरची ती प्रतिक्रिया आहे. त्याच्या अगोदर ज्या स्केलवर, ज्या पद्धतीने, ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याची प्रतिक्रिया म्हणून. माझा आवाज येतोय? हो येतोय. विलासजी, माझा आवाज? हो येतोय. पण चुन के मारेंगे प्रतिक्रिया म्हणून त्यांची अशा प्रकारचे वक्तव्य आहेत. पण मला केवळ राणेच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना असं म्हणायचं आहे, प्रामुख्याने ज्येष्ठ नेत्यांनी, त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतो की हे महाराष्ट्र आहे, त्याची एक आपली स्वतंत्र संस्कृती आहे, त्याची राजकीय संस्कृती आहे, त्याची सामाजिक संस्कृती आहे. आपल्या साध्या शब्दांनी सुद्धा वातावरण बिघडू शकते, याची जाणीव राजकारणातल्या तमाम नेत्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. पण जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेतले नेते सकाळी उठून एक भोंगा वाजवतात आणि मग दिवसभर काही लोकांना त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी लागते, माध्यमांना माझी विनंती आहे केव्हा तरी याचा अभ्यास केला पाहिजे की ज्या पद्धतीची सकाळी उठून प्रेस घेतल्या जाते आणि वाटेल तशा प्रकारच्या शब्दाचा वापर त्या प्रेसमध्ये केला जातो, मग स्वाभाविकपणे केव्हा तरी अशा प्रकारचं वक्तव्य दुर्दैवाने येतं. त्याचं मी समर्थन करत नाही, पण कधी कधी ते स्वाभाविक असतं. पण अशा प्रकारची प्रतिक्रिया देताना राजकारणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांभाळून शब्द वापरले पाहिजे, ही वास्तविकता यांची सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. ठीक आहे जयजी, आणि नंतर मी विद्याताईंकडे जातो. जयजी, विलासजी, आपण कधीतरी ट्विटर, फेसबुक ही समाज माध्यम काढा, आपण कधीतरी बघा, या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर देशाचं, राज्याचं वातावरण बिघडवणारी माणसं कुठल्या एकाच राजकीय पक्षाची, भारतीय जनता पार्टीची आहेत. हे माझं वाक्य जर खोटं निघालं तर आपण म्हणाल तिथे मी माफी मागायला तयार आहे. या महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण बिघडवणारा, नासवणारा जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे तुम्हाला रोज माफी नका ऐकू, अरे नका ऐकू. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही काय कान देऊन ऐकता? तुम्ही ऐका ना. तुम्ही कशाला कान देऊन ऐकताय? तुम्ही कशाला कान देऊन ऐकताय? तुम्ही कान देऊन कशाला ऐकताय? अहो, निलेश राणे आणि नितेश राणे ज्या शब्दांमध्ये बोलतात त्या शब्दांमध्ये मला लाज वाटते की जर समजा त्या काळात म्हणजे भाऊसाहेब पुणकर असतील किंवा गोपीनाथराव असतील किंवा ही नेते जर आता असती तर ह्या लोकांना यांनी पक्षात ठेवलं असतं का? एक वेल कल्चर्ड प्रमोद महाजनांसारखे एक वेल कल्चर्ड लोकांचा पक्ष, आणि ते हे सगळं खपवतं आणि त्याचं समर्थन करतं. आणि महत्वाचं म्हणजे श्रीकांत भारतीयांसारखा अत्यंत विद्वान माणूस असं म्हणतो की अभ्यास कुणाचा करायचा तर नितेश राणेंच्या वक्तव्याचा. धन्य हो बाबा, असा अभ्यास आम्हाला नाही करायचा. आम्ही नापास झालो तरी चालेल. नितेश राणेंच्या वक्तव्याचा अभ्यास तुम्हीच करा. श्रीकांतराव लखलाभ असो, मेरिट मध्ये येतो अभ्यास करून, काय प्रॉब्लेम नाही. अभ्यासाला सुद्धा काही लायकी असली पाहिजे की नाही? काय आपण बोलतोय? आपण प्रत्येक पत्रकार परिषदेला बघा, तुम्हाला लक्षात येईल की या महाराष्ट्र हे परिषदेमुळे महाराष्ट्र खरं तर हे सगळंच बघतोय आणि महाराष्ट्राला जनता पार्टीला उघडं पडण्याचं काम रोज सकाळी संजय राऊत करतात, म्हणून भारतीय जनता पार्टीला अंगार होतो. रोज उघडं पडतात सकाळी, रोज सकाळी. आता मला सांगा बरं, फडणवीसांच्या राज्यात दोन्ही आपटे फरार का बरं आहेत? दोन्ही आपटे फरार आहेत का? बदलापूरचा आपटे फरार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ठीक आहे. मला विद्याताई, वेळ कमी आहे माझा. विद्याताई तुमचं सबमिशन द्या. खरं तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य आहे का? निवडणुका येतील जातील, पण समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे ते भरून येणार आहे का? कितीतरी जखमा या महाराष्ट्रानं सोसलेल्या आहेत ना.
नाही, निवडणुकांच्या उंबरठ्यावरती प्रत्येकाने शब्द बोलून व्यवस्थित वापरले पाहिजे, याबद्दल काही शंका नाहीये. पण एका शब्दामुळे त्याचा अर्थ काढून अशा प्रकारे आपण आपसात चर्चा करणं सुद्धा मला बरोबर वाटत नाहीये. दुसरं म्हणजे भारतीय जे म्हणाले की अभ्यास, नितेश राणे जे बडबड करतात त्याचा अभ्यास करा. अहो ते खासदार आपले हे बोलतात, काय नाव, संजय राऊत, ते अभ्यासपूर्ण बोलतात, तर त्याच्यात त्यांनी भाजपला सरळ सरळ ते बोलतायत आणि त्यांना तुम्ही ईडीची एन्क्वायरी लावली, इन्कम टॅक्सच्या दाढी टाकल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं, तरी ते तुम्हाला निडरपणे न घाबरता उत्तर देताय. तर त्याचं तुम्हाला, आम्हाला सकाळी रोज बोंगा वाचतो, अमक वाचतो. अहो देशामध्ये दोनच माणसं खरं बोलतायत, एक राहुल गांधी, आणखीन एक संजय राऊत. हे अत्यंत भाजपवरती प्रखर टीका करतात. म्हणजे भाजपच्या ज्या ज्या चुका झाल्या त्या अक्षम्य चुका आहेत, त्याच्यावर सरळ सरळ वास्तव सांगणं म्हणजे चुकीचं आहे का? संजयजी, शेवटची कमेंट मला, संजयजी हसतायत तुमच्या कमेंटवर. शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. बडेजी, या सगळ्या विद्वानाचं जर वक्तव्य जर पाहिलं ना, तर मला वाटतं आपल्याला, तुम्हाला पण सुद्धा अभ्यास करावा लागेल की यांच्यातलं खरं काय खोटं काय. डोकं चक्रावं लागलं हो. असं इतके विद्वान लोक जर बोलायला लागले, त्याला विद्वानाची पदवी द्यायला लागले, ते पीएचडी समजायला लागले. दुर्दैव महाराष्ट्राचं. ठीक आहे, नाही दुर्दैव हे नक्कीच आहे. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर मला महाराष्ट्रातल्या जनतेला एक आवाहन करायचं आहे. मंडळी, दंगल म्हणजे नेमकं काय, दंगल कशी घडते, कोण घडवतं, दंगलीत कोण आणि कसं अडकतं, मरतं, कोण उद्ध्वस्त होतं, याच्याबद्दल आपल्याकडे एक कविता आहे. आणि डॉक्टर स्वप्नील चौधरींची ती कविता, गाजलेली कविता तुम्हाला आठवत असेल. मला त्या कवितेच्या काही ओळी जाताना तुम्हाला ऐकवायच्या आहेत. आणि त्या ओळी अशा आहेत: अरे कधी सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर डोकं. अरे थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो, एक दोन गोटे दंगलीत पाठवतो. तुमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराव छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यात अडकवतात. आम्ही त्यांचं ऐकतो, दंगलीत घुसतो, फुकटचं फसतो. आता दंगलीत पण आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाडलं पाहिजे आणि आधी पेटवणाऱ्याला सोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण आपले सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका. सगळ्या पाहुण्यांचे मनापासून आभार. बघत रहा बडे मुद्दे.